छोट्या पडद्यावरील लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेची सध्या मालिका रसिकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे। गेली अनेक वर्षे ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे। या मालिकेतील अद्वैत कलाची जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिला आहे। मात्र ह्या मालिकेत एक ट्विस्ट पाहायला मिळतोय। लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेत गेल्या काही दिवसांपासून कला अद्वैतचा लग्न सोहळा सुरू होता। मात्र या दरम्यान कलाचा अपघात होतो। खरं तर हा अपघात घडून आणलेला असतो आणि यात अद्वैतच्या पत्नीने आपला जीव गमावला असं दाखवण्यात आला आहे। लक्ष्मीच्या पावलांमध्ये नवा अध्याय सुरू होणार आहे। मालिकेत सुकन्या नावाच्या नव्या पात्राची एंट्री झाली आहे। त्यामुळे मागील काही दिवसांपासून मालिकेत कलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री ईशा केसकरने मालिकेतून एक्झिट घेतल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरत होत्या। या चर्चावर उत्तर देत ईशाने मौन सोडलं आहे। अशातच नुकताच ईशा केसकरने मुंटासोबत संवाद साधला। त्या दरम्यान तिने प्रकृतीच्या कारणास्तव आपण मालिका सोडल्याचं स्पष्ट केलं आहे। या दरम्यान डोळ्याला झालेल्या दुखापतीमुळे आपण मालिका सोडल्याचं तिने सांगितलं आहे। ईशा म्हणाली, मी गेली 2 वर्ष सलग काम करत होते। जून महिन्यात माझ्या डोळ्याला फोड आला होता, पण मी त्या अवस्थेतही शूटिंग करत होते। ही आणखीन दुखापत वाढल्याने डॉक्टरांनी मला आराम करण्याचा सल्ला दिला। जर मी विश्रांती घेतली नाही तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो। भविष्यात डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल। पुढे ईशा म्हणाली, त्यामुळे मी 15-20 दिवस सूर्यप्रकाशही बघू शकणार नाही। त्यामुळे सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला। मी सप्टेंबरमध्येच मालिका सोडणार असल्याचं टीमला कळवलं होतं, असं ईशाने यावेळी सांगितलं। यावेळी ईशा असंही म्हणाली की जीवतोड मेहनत करून आपण पैसे कमावत असतो, पण त्याचा उपभोग घेता येत नसेल तर काहीच उपयोग नाही, म्हणून थोडं थांबायचं ठरवलं। विश्रांतीनंतर मी पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे।